वा वा वा, छान छान, असा फर्स्ट क्लास फोटो काढतो तुमचा. तुमच्या लग्नाचा फोटो ना हा? लग्नाचे फोटो काढण्याची आमची तर स्पेशालिटी आहे. हा हा, जरा व्यवस्थित सुरू करा. हा, थोडा फोकस करतो. हे काय? कुठं आहात तुम्ही दोघे? काय फोटो काढायचा आहे तुमचा? होय. मग इथे लांब लांब उभारून कसं चालेल? जरा जवळ जवळ उभे राहा ना. ते बघा, ते फोटोवाला काय म्हणतात बघा. तरी मी म्हणत होतो एवढ्या लांब राहून फोटो निघल कसा? बरोबर. मग सारखा इकडे व्हायचं. बाई जरा जवळ, जरा खेटू, थोडं खेटू. खिटू म्हणता? हे घ्या. हा हा, आता बरोबर. हो, तिकडे सारखा की का किती चिकटून उभे राहत आहे. चिकटून? आता ते म्हणतायत की चिकटून उभा राहा. तुम्ही म्हणताय लांब व्हा. आम्ही कुणाचं ऐकायचं? मी सांगतो, अहो तुम्ही दोघं जण जवळ जवळ उभं राहायला पाहिजे, नाहीतर निष्कारण अंतर दिसेल. मग त्याला काय होतंय? नाही हे बघा, तुमच्या मनात नसलं तर राहू दे फोटो, आमचं काय जात नाही. बरं या, हा मग काढावं फोटो. हा हा ठीक आहे, काढतो. हा रेडी, स्टेडी, हलू नका. स्टेडी. थांबा, नाही आमचा हात असं पडवळ लोंबल्या का मोकळा राहू द्यात का आपला हातात हात घालू? काही नको, काढावं फोटो. काढा तर काढा. हो चालतील चालतील. हो हा, आता बोलायचं नाही. हा स्टेडी. थांबा थांबा थांबा. नाही हे बारीक टिकली फोटो देईल ना? नाही तर व्हायचं काय बघा, लग्नाचा फोटो म्हणायचा आणि बाईच्या कपाळावर कुकवाचा पत्त्याच नसायचा. त्याची काळजी करू नका. हो टिकली नाही दिसली तर फोटो जाऊ नंतर. हा स्टेडी. थांबा थांबा, थोडं थांबा थोडं. नाही यांचा चेहरा असाच राहू दे का यांना हसाय सांगू थोडं? प्लीज लवकर घ्यावं फोटो. किती बोलतो तुम्ही? आता जरा गप्प बस. हा हा, रेडी, आता काढतो मग फोटो. स्टेडी. थांबा, एकदा एकदा एकदा. आता आणखीन काय राहिलं? मला वाटतं फोटो आलं खांद्यावर हात ठेवलेला जरा बरं दिसेल नाही? कशाला? हा म्हणजे ज्यांना फोटो जावायचा आहे त्यांना शंका यायला नको. आणि खरं सांगू, खांद्यावर हात ठेवला की खरोखरच नवरा बायको वाटते. हा मग तुम्ही घ्यावं लवकर फोटो. हा हा रेडी. हा रेडी. हा असं ठीक आहे. स्टेडी. स्टेडी प्लीज. थँक्यू. झालं का? थांबा थांबा, आणखीन एकच फोटो घेतो. घ्या मला हे म्हणजे असंच? हा असं. नाही काही बदल केला तर चालेल का असं म्हणतो मी. म्हणजे मी असा खुर्चीवर बसलेला आहे, माझ्या मागं खांद्यावर हात ठेवून या उभे आहेत. तुम्ही आता गप्प बसायला काय घ्या? काय घ्याल? हे पुढे घ्या तुम्ही फोटो लवकर. ठीक आहे ठीक आहे. स्टेडी. हा बरोबर, तसाच असायला. हा हा, स्टेडी प्लीज. थँक्यू. हा फोटो आलं. आता आम्ही तुमची परीक्षा घेणार बरं का. 10 मिनिटाच्या फोटो आमच्या हातात पडला पाहिजे. 10 मिनिटात येतो. 9:15ची गाडी आहे, तवर आम्ही बाहेर बसतो. चालेल चला. हा म्हणजे काय चांगला ढवळून काढा बरं का. का हो काढला सा? आता कशाला? अरे होय, फोटोचे काम झाल्यावर हार काढते तर आम्हाला बी ठाव नाही. चांगला झकाबाज फोटो घेतला बरं का. हे कसं देवानं जुळून आणलं बघा. हे काय? आपले फोटोच हो. नाही तर असं फोटो आमच्या संग कधी काढून घेतला असता काय? पण कसा दरांडा आला पोलिसाखंड. पर हे सगळं वरनं जुळवलेलं आहे बरं का. वरनं. अहो असं उठून जाऊ नका. हो ऐका तर. किती मोठ्याने बोलता हो तुम्ही? का हे तर कुणाच्या बाळाची भीती आहे का? पण काही सभ्यता. असं म्हणजे हळू बोलण्याला सभ्यता म्हणायची होय. मग बागेत झाडाच्या मागे पोरं पोरी कुच्चू कुच्चू बोलतात, त्याला मी सभ्यता म्हणावी लागेल. छे, तुमच्याशी काय बोलावं हेच कळत नाही मला. आम्हाला कळतंय की, पण तुम्ही कुठं बोलू देताय? हा घ्या तुमचा फोटो. अरे वा, आणला का? हा, त्यात कुंकू बिंकू ठळक केले बरं का. हा तेच बघतो. हा साहेब, आमच्या लग्नाचा फोटो. हा आहे का नाही फायनोवाज?
फर्स्ट क्लास. माफ करा, काय आम्ही तुम्हाला विनाकारण त्रास दिला. चालायचं. नाही पण लोकांची कमाल आहे. काय झालं? नसते उठा ठेवताना का लागतात तेच मला समजत नाही. हा साहेब, तुम्हाला माहित नाही, अहो घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजायची सवय असते एकेकाला. काय हो? बघा ना. बरं येऊ आम्ही. हा, बरं, येतो राम राम. या. नाही, फोटो. हो हो विसरलाच नाही. साहेब लय महत्वाचा फोटो आहे ना. हा, चला. म्हणजे एकदा घरी गेलेलं बरं. म्हणजे काय आहे? काय बघतो फोटो आहे. हा, मग अहो काय चाललंय? काय करताय तुम्ही? अहो खुंटी ठोकतोय. एवढा मोठा बंगला एक खुंटी नाही त्यात. म्हटलं ठोका विचार खुंट्या. शाळेचा ठेवा तो दगड खाली. कुणी सांगितलं तुम्हाला? अहो, सांगायला कशाला पाहिजे? मामाचं काय चुकलं त्यात? नाही म्हणजे आता काय अडकवायचं झालं तर जाकीट हे ते आमच्या मामाने कुठं अडकवायचं? तुम्ही गप्प बसा. अहो आम्हाला हौस आहे का भोग पाडायची? हा, मामा ठोकाव तुम्ही. काय ठोका? सोन्यासारख्या भिंतीला भोकं पडताय तुम्ही? अहो त्याच्यासाठी घरात कपाट आहे, कपडे अडकवायला हँगर्स आहेत. चला दाखवते मी तुम्हाला. पण हे घ्या, ठेवा याला अडकवून कपडे. हो मग हे अगोदर नाही उघडून दाखवायचं. हे मामा बर ते जाऊ दे मामा. हे आमच्या लग्नाचा फोटो तरी बघा. बघू बघू. आहे का नाही झकाबाज? अहो येताना फेरमीत घालून आणलेला आहे. वा लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. हा, मग शोभतो का नाही? कपडे काय झकास आहेत रे. मग बघा. वा बुटापासून खरेदी केली म्हणकी. म्हणजे बरं दिसतंय ना? म्हणजे साहेब आहेत. मला वाटतं मामा हे फोटो असं दर्शनी लावून ठेवूया, म्हणजे कुणाला शंका नको यायला. बास. हा. जेवायला येतच ना. मामा आणायचं बरं का आता. हो हो पण अंगावरली झूल तर उतर. होय ह्यात म्हणजे कसं अडकवायचं. आरामात बसता येईल. होय, ह्यात हा, अडकवायचं. जा. होय. गंगू त्यांना जेवायला बोलवलंस का? बोलवलं की. बाकी बाईसाहेब काय म्हणा, सख्या हारी दिसायला खेडवर असले तरी कसे राजबिंडी दिसतात नाही. चुप. नाही तर थोडपणा करत जाऊ नकोस. आणि हो, आईने औषध घेतलं का? औषध कोणचं? कोणचं? थांब मीच बघून येते. वा 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 मामा. हा. आला आता बका का हाणायचं बरं का. बसायचं कुठे? हे काय पाठ बिट मांडलेलं नाही, माणसानं जेवायचं कुठं? आणि हे काय टेबल आहे ना? टेबला बसून खायचं. अहो, ते माकडावाने दिसल. अहो ते काय खुर्ची आहेत ते, बाहेर वडायचं आणि बसायचं. हा अरे आत गेल. आज घालून ठेवलेलं आहे. मला वाटलं फळकुटा बसून खायचं का काय. हा या 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 याला म्हणलं आता येत आहे का नाही कोणाला ठेवून. हायला मामा हे आगीन गाडीच्या इंजनात कोळसं टाकतात तसलं काय ठेवलंय? नाही बाबा जेवल्यावर दातातलं काढायला. ओ माय गॉड. गंगू सूप आण लवकर. सूप? हायला मामा म्हणजे अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही. म्हणजे आता इथनं मोहर तांदूळ पाकडायचं, ते शिजवायचं, मग आम्ही खायचं. अहो स्वयंपाक कवाच झालाय. हे प्यायचं असते सूप. आयला ह्याला सूप म्हणतात होय. बघू बघू. आयला मामा अरे मक्याच्या कणेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात. ह्यात घालायला ताक तरी आणा. काय? ताक ताक. हा सॉस घाला त्यात. आयला हे घालायचं होय त्यात. काय हो, एकसारखं आईला आलं म्हणून शिव्या काय देताय? आयला मामा आईला ही शिव्या म्हणून सांगितलं कोणी यांना? बघा ना. आईला पुन्हा आईला? अहो आईला ही शिवी नाही. ते आता यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार. तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय आहे काय हे बोला की. हा यांचं व्याकरण कच्चं दिसतंय बरं का मामा. अहो आम्ही 7वी पातोर छड्या खाऊन पाठ केलेलं आहे. सांगू तुम्हाला हे उभयान्वयी अव्यय हे. हात मागे. आमचं आईला तसंच आहे. आता उदाहरण सांगू. मी केस कापायला गेलो, आईला दुकानच बंद. हा म्हणजे केस आणि दुकान ही 2 वाक्य जोडली का नाही आईला ना. हा आणि दुसरं काय ह्या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो. काय? हा आता हे तुमचंच घ्या की. तुम्ही कसं म्हणाल सूप उत्तम झालेलं आहे, काय जोर आहे मिळमिळीत मचूळ. तेच बघा आईला सूप काय झालेलं आहे. हा काय जोर आहे का नाही. अहो तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही. असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा. पुरे पुरे खूप झालं मगाचपासून. आता सूप प्या. बरं हे घालायचं कुठनं? ते दाबा म्हणजे बारी. असं आहे.
ह्याला मामा अरे खालनं दाबलं की वरनं बाहेर येते रे. मग असं कर, असं दाब. नको ती मग भानगडच नको ना मामा मग ते तिकडं हे आपण असतोच खाऊया. हा. थांब थांब, हे बांध ना, त्याने बांधलं होतं तसं. हा म्हणजे ते केस कापायला जाताना बांधतात तसं होय? हा, लहान मुलाचं लाळेल बांधतात ना. हा, होय होय बांधलं का? हा. चला. चमच्यानं काय खाताय मामा? हा. गावाकडचं विसरला होय माडगं पित्यात तस. हा. मामा अहो तिच्या तोंडावर 5 कण पिचकारी बसल्या तिने कतवली माझ्या